नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. अनन्या या चित्रपटाचं निमित्त आहे आणि दिग्दर्शक प्रताप पण माझ्यासोबत आहेत आणि चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. दमदार ट्रेलर दिसतोय. अभिनंदन खरं तर तुमचं. आणि आता नाटकानंतर चित्रपट स्वरूपात हे नाटक जे आहे ते चित्रपट स्वरूपात असं म्हणूयात आपण, कारण तुम्ही करताय ते. आणि पहिलाच चित्रपट, आजचा सगळा अनुभव कसा राहिला तुमच्यासाठी? ट्रेलर लॉन्च असेल, मुलाखती असतील, या सगळ्या गोष्टी. इमोशनल आहे मी, कारण 2009 पासून हा प्रवास सुरू झाला होता, वन ॲक्ट प्लेपासून. हो. आणि ती अनन्या, ती कथा मागचे 9-10 वर्ष माझ्यासोबत आहे. आणि त्या पात्राला लिहित लिहित मी खूप शिकलो आहे. मला जेवढं यश मिळत गेलं प्रत्येक टप्प्याला त्या कथेमुळे, तितकाच मी माणूस म्हणून पण घडत गेलो. सो मला असं वाटतं अनन्याचे माझ्यावर उपकार आहेत, की त्या कथेने मला खूप भरभरून दिलं, प्रेम दिलं, मला अवॉर्ड्स दिले आणि वन ॲक्ट प्ले असो, व्यावसायिक नाटक असो, खूप यश दिलं. आता तीच कथा चित्रपट करताना तिचा अजिबात सोल न मरू देता एक नवीन अनुभव कसा होईल हा टास्क माझ्यापुढे होता. पण मला असं वाटतं परत मी क्रेडिट कथेलाच देईन, कारण त्या कथेनेच माझ्याकडनं ते काम करून घेतलं. ऑलरेडी अनन्याचा प्रवास ऑलरेडी त्या कथेमध्येच एवढा मोठा आहे की तो कुठलंही रूप घेताना फार मला असं त्रास नाही झाला. एखाद्या पाण्यासारखं पटकन ती अनन्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये जाऊन आपलं रूप घेत होती आणि त्या फॉर्मॅटसाठी मला सिच्युएशन पण देत होती. कारण तो प्रवास तिचा स्ट्रगल मोठा आहे, तिची फाईट मोठी आहे, तिचा कमबॅक मोठा आहे, तिच्या अचिव्हमेंट्स मोठ्या आहेत, त्या लार्जर नॅचरली होतात. सो मला असं वाटतं त्या कथेनेच मला सपोर्ट केला, माझ्याकडनं ते काम करून घेतलं आणि मी नाटकाचा सोल कुठेही मरू न देता चित्रपटाचा कंप्लीट एक वेगळा अनुभव पडद्यावर आणू शकतोय, याचं क्रेडिट कथेला जातं. नक्कीच रवी जाधव, ऋता असेल किंवा संपूर्ण टीम मिळून आता हा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. पण याआधी हे नाटक करत असताना किंवा ही कथा ज्यांना भावली आहे त्यांनी तुम्हाला विचारणा केली होती का, की याचं काहीतरी आणखीन काही करता येईल आपल्याला हा चित्रपट होण्याआधी? हो, लोक तर बोलायचे की ही कथा छान आहे आणि या कथेला ॲक्च्युली लँग्वेज बॅरियर पण नाही आहे. तू म्हणजे खूप मोठ्या स्वरूपात या कथेकडे बघितलं पाहिजे, असं चर्चा तर व्हायच्या ऑब्व्हियसली. आणि माझ्याही मनात होतं की अनन्यावर आपल्याला काहीतरी भव्य दिव्य कधी ना कधी करायचं आहे. म्हणजे माझ्या डोक्यात होतं की मला हिंदी चित्रपट करायचा आहे. सो मधल्या काळात मी काहीतरी वेगळं काम करेन आणि मग मी हिंदी चित्रपट करेन असं मला वाटलं होतं. पण वेगळं असं म्हणजे काहीतरी आत्ताच करेन, हेच करायचं इतकं क्लिअर नव्हतं माझ्या डोक्यात. ते रवी सरांच्या कॉलमुळे झालं. त्यांनी स्वतःहून विचारल्यामुळे आणि पटकन मला डिरेक्ट करण्याची संधी दिल्यामुळे मी खूप सिरियस झालो, मोटिवेट झालो आणि टेन्शन आलं होतं, पण हिंमतही आली. एवढा मोठा माणूस आपल्यावर विश्वास ठेवतोय, सो काहीतरी होऊ शकतं. आणि खऱ्या अर्थाने तिथून चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. अनन्याला तुम्ही वेगवेगळ्या रूपात पाहिलेलं आहे असं म्हणूयात आपण, कारण स्पृहाने केलं, ऋतुजाने केलं आणि आता ऋता करते. मी ऋतालाही विचारताना सांगितलं की तुला काय दिलं, तर ती म्हटली की मला एक वेगळी ऊर्जा मिळाली तिच्याकडनं. तुम्हाला काय? नक्की मी म्हटलं ना, मी या पात्राने मला माझे पेशन्स वाढवले. कधी पण तुमच्यात पेशन्स असले पाहिजे, कारण एक सिच्युएशन वाईट आली, मग ती छोटी असो की मोठी असो, तुमच्या पेशन्सवर ठरतं तुम्हाला किती त्रास करून घ्यायचा आहे. आणि अनन्याचे पेशन्स खूप आहेत. अनन्या खूप स्ट्रॉंग आहे, अनन्या खूप पॉझिटिव्ह आहे. खूप बॅड सिच्युएशनमध्ये पण ना स्थिर विचार करण्याची तिच्यात ताकद आहे. आणि मला असं वाटतं ते इमोशन्स अनन्याने माझ्या जीवनात आणले. मला खूप संयमी केलं, मला खूप पॉझिटिव्ह केलं. कधी वाईट काही घडलं तर पटकन याला त्याला दोष देत बसायचं, देवाला दोष देश आपल्या जन्माला, असं नाही कर. मग ते का झालं, आपण कुठे कमी पडलो, परत आपण त्याच्यातनं आता फाईट बॅक करून कसं बाहेर पडायचं, ही जी पॉझिटिव्हिटी आहे ना, मला वाटतं ही अनन्याने माझ्या जीवनात आणली. शेवटचा प्रश्न असा की चित्रपट रूपात आणताना किंवा या चित्रपटाचा भाग होत असताना काही आव्हानं होती समोर, काही चॅलेंजेस? 100% नाटक हे वर्बो असतं. नाटकामध्ये खूप मोठ्या मोठ्या सिच्युएशन्स असतात, मोठे मोठे प्रसंग असतात. अशा वेळी चित्रपट करताना मला ते चित्रपटाच्या वेगात मांडायचं होतं. मला तिथे मोठे सीन्स करून चालणार नव्हतं, वर्बो करून चालणार नव्हतं. मला कमीत कमी शब्दांमध्ये खूप बोलायचं होतं. त्याला एक गती ठेवायची होती. सो नक्की चॅलेंज होतं. इनिशियल लेवलला मला त्याचा स्ट्रगल पण होत होता, की मला कारण नाटकाचा सोल तर मरू द्यायचा नव्हता. मला कथेमध्ये इतकाही बदल करायचा नव्हता की अरे त्याचा सोलच मरून जावा. ओके, सो मला ती जी तारेवरची कसरत आहे ती करायची होती. सो मला काही नवीन सिच्युएशन मिळाल्या अनन्याच्या आयुष्यात, चित्रपटात ज्या मी नाटकात दाखवू शकलो नव्हतो. आणि जे नाटकातले सुंदर प्रसंग होते त्याला मी कमी शब्दात कसं मांडायचं ते शोधत गेलो.
थोडं हे थोडं ते करत हळूहळू तो प्रवास सोपा होत गेला. तुम्हालाही बऱ्याच गोष्टी शिकता आल्या त्या निमित्तानं. 100% माझा पहिला चित्रपट असल्यामुळे माझ्याकडे विजन होतं, माझ्याकडे सिच्युएशन होत्या, मला सिनेमा दिसत होता. पण शेवटी टेक्निकल बाजू ही एक असते चित्रपट करताना. त्याचं नॉलेज मला तितकंसं नव्हतं, कारण हा माझा पहिला सिनेमा होता. पण याचं सगळं क्रेडिट मी माझ्या टीमला देईन. माझा DOPपासून, आर्ट डिरेक्टरपासून, माझे असिस्टंटपासून ते सगळे त्या लोकांनी मला फुल्ली सपोर्ट केला. माझ्या विजनवर विश्वास ठेवला. माझ्या कामामध्ये कुठेही लुडबुड न करता माझ्या कन्व्हिक्शनला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सो मी त्यांना थँक्स म्हणेल तुमच्या निमित्ताने. नक्कीच ट्रेलर पाहिल्यानंतर ते जाणवतंय सगळ्यांनी न्याय दिलेला आहे आणि आता वाट बघायची आहे ते म्हणजे चित्रपटगृहात जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील. त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. मी पण उत्सुक आहे आणि मी तुमच्या या चॅनल थ्रू सगळ्या प्रेक्षकांना आव्हान करतो की 22 जुलै 2022ला तुम्ही जसं नाटकाला प्रेम दिलं होतं, आशीर्वाद दिले होते, तसं माझ्या चित्रपटाला पण आमच्या पूर्ण सगळ्यांच्या मेहनतीला तुम्ही आशीर्वाद आणि प्रेम द्याल. सो 22 जुलै 2022. शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.